सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉर प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दिलाय। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी तब्बल 500 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आणि या निर्णयामुळे आता अक्कलकोटचा सर्वांगीण विकास होण्याबरोबरच शहराला जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरिडॉरला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील। 500 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्याचे आदेश। मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उभारणार। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अक्कलकोट विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली। या प्रकल्पासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सविस्तर प्रकल्प अहवाल, पायाभूत सुविधा आणि विकास कामांच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली। अक्कलकोट हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे। देश विदेशातून दरवर्षी लाखो भाविक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात। त्यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कॉरिडॉर प्रकल्प राबवण्यात येत आहे। पंढरपूरच्या धर्तीवर अक्कलकोटचा विकास व्हावा अशी राज्य सरकारची भूमिका असून त्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातोय। अक्कलकोटचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम राज्य सरकार करत आहे। पंढरपूरप्रमाणे अक्कलकोटचा विकास व्हावा ही सर्वांची इच्छा असून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा करून सुमारे 700 कोटी रुपयांपर्यंतचा विकास आराखडा शासनाकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या प्रकल्पातून भाविकांसाठी अनेक आधुनिक आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना पाठपुरावा करून या ठिकाणी 500 ते 700 कोटीचा विकास आराखडा पुन्हा ते देणार आहेत आणि त्या विकास आराखड्यामुळे पाण्याची सोय असेल, ठिकठिकाणी रस्त्याची सोय असेल, पार्किंगची सुविधा असेल, त्या सुविधा या ठिकाणी निर्माण होणार असून येणाऱ्या स्वामी भक्तांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये माननीय सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांनी हे सगळं लक्षात घेऊन या ठिकाणी त्यांनी सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अक्कलकोट विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली। पहिल्या टप्प्यासाठी 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यानुसार अक्कलकोट नगर परिषदेला आवश्यक सूचना देण्यात आल्या। या निधीतून शहरातील विविध विकास कामे हाती घेतली जाणार आहेत। आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नाने आणि यशस्वी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने अक्कलकोट शहराला तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालेला आहे। कालच फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली माडा संदर्भात अक्कलकोट स्वामी समर्थ विकास आराखड्यासाठी। काल 500 कोटीची निधीची तरतूद करण्यात आली। आम्हाला नगरपालिका प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत की विकास आराखडा तयार करून द्या लवकरात लवकर। श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करून अक्कलकोटला जागतिक दर्जाचे धार्मिक व आध्यात्मिक पर्यटन केंद्र बनवण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। त्यासाठी वाहतूक, पायाभूत सुविधा, सुशोभीकरण आणि भाविकांच्या सोयींना प्राधान्य देण्यात येणार आहे। श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचे आकर्षक सुशोभीकरण करणे, भाविकांसाठी आधुनिक आणि प्रशस्त दर्शन सुविधा करणे, पादचारी मार्ग आणि गर्दी नियोजन करणे, स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, भाविकांसाठी निवास व इतर मूलभूत सुविधा देण्यात येणार आहे। खूप मोठ्या प्रमाणात अजून निधीची गरज होती। लँड ॲक्विजिशन होणार आहे। आलेल्या भाविकांची भव्य पार्किंग असेल, दर्शन मंडप असेल, दर्शन रांगाची सोय असेल, मग भक्तनिवास असेल, ह्या सगळ्या गोष्टी, खूप साऱ्या शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत, अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या कॉरिडॉर मध्ये आपण करत आहोत। या राज्याचे लाडके मुख्यमंत्री जे आता राज्यातील सगळ्याच देवस्थानाला एक चांगलं तीर्थक्षेत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत। अक्कलकोट तर राज्यातलं नामांकित तीर्थक्षेत्र आहे। अक्कलकोटमध्ये धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असून स्थानिक रोजगार, व्यापार आणि पर्यटन व्यवसायालाही मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।